मी डॉक्टर आरती झोपे. मी एक संधिवात तज्ज्ञ आहे. आपण आज काही संधिवाताबद्दल माहिती देणार आहोत. पॅलिंड्रोमिक अर्थरायटिस म्हणजे अधूनमधून होणारा संधिवाताचा त्रास. जो सांध्यांना सुजणं, सांध्यांना दुखणं, सांध्यांना अकडणपणा येणं, हे काही दिवसांसाठी राहतं, काही तासांसाठी राहतं आणि ते आपोआप किंवा काही औषधांनी ते सेटल होतं. त्याच्यानंतर बरेच दिवस, बरेच महिने पेशंटला काही त्रास नसतो आणि काही महिन्यानंतर हे वारंवार होणं आणि आपोआप सेटल होणं किंवा काही पेन किलर औषधांनी ते सेटल होणं, त्याला पॅलिंड्रोमिक अर्थरायटिस असं म्हणतात. सर्वात कॉमन कारण हे रुमॅटॉइड अर्थरायटिस असतं. काही अर्ली स्टेजेस रुमॅटॉइड अर्थरायटिसच्या किंवा काही 30 ते 50% पेशंट्समध्ये सुरुवातीला अधूनमधून पॅलिंड्रोमिक अर्थरायटिस हे प्रेझेंटेशन, अधूनमधून होणारे त्रास, संधिवाताचे सांधे दुखणे हे त्रास होऊ शकतात. दुसरं हे कारण याचं गाऊट हे आहे. संधिरोग, युरिक ऍसिडमुळे होणारा जो संधिवात असतो ते एक कारण आहे. त्याच्यामध्येही काही दिवसांसाठी पेशंटला सांधे दुखतात, सुजतात आणि ते आपोआप काही दिवसांमध्ये किंवा 7 ते 10 दिवसांमध्ये, आठवड्यामध्ये ते आपोआप बरे होतात. तिसरं कारण आहे इन्फेक्शन. काही इन्फेक्शनच्या आजारांमध्ये पण अधूनमधून सांध्यांना दुखणं, सुजणं, अकडणपणा येणं हे होऊ शकतं. सिम्पटम्स, लक्षणं पॅलिंड्रोमिक अर्थरायटिसची: सांध्यांना दुखणं, सुजणं, अकडणपणा येणं, उबदारपणा येणं, सांध्यांवरची चमडीला लालपणा येणं हे आहेत. तर कोणते सांधे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात? तर सर्वात कॉमनली हाताचे बोटांचे हे छोटे सांधे, मनगट किंवा खांदे, कोपर हे सांध्यांना दुखणं, सुजणं होऊ शकतो. पायाच्या सांध्यांपैकी गुडघ्याला किंवा पायाचा जो चवडा असतो, पायाची जी बोटं असतात त्याच्या सांध्यांना सूज येणं, दुखणं, हात लावला की दुखणं, अकडणपणा येणं, सकाळी उठल्यावर हाताची मूठ न करता येणं, जे एक अर्धा तासापेक्षा जास्त राहतं, किंवा सांध्यांना उबदारपणा येणं, गरम लागणं सांधे, हे लक्षणं या पॅलिंड्रोमिक अर्थरायटिसमध्ये दिसून येतात. तर या आजाराचं निदान दोन प्रकारे केलं जातं. एक तर क्लिनिकल एक्झामिनेशन आपण जे म्हणतो, जेव्हा डॉक्टर त्या पेशंटला तपासतो, जेव्हा त्या पेशंटला सांध्याला दुखतं, जेव्हा जो एपिसोड होतो अर्थरायटिसचा, तेव्हा जर त्याने डॉक्टरांना, रुमॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट केलं, तर जेव्हा आम्ही एक्झामिनेशन करतो पेशंटचं, तेव्हा सांध्यांना सूज दिसणं, सांधे दाबल्यावर ते दुखणं, सांध्यांना अकडणपणा असणं, सांध्यांची मुवमेंट जी नॉर्मल व्हायला पाहिजे ती न होणं, किंवा मुवमेंट करताना पेन होणं, सांध्यांवरच्या स्किनला लालपणा किंवा उबदारपणा असणं, हे क्लिनिकल एक्झामिनेशन तपासणीवरनं आम्हाला आढळतं. जेव्हा असे लक्षणं पेशंटमध्ये दिसतात, तेव्हा आम्ही पुढच्या तपासण्या सांगतो, ते डायग्नोसिस कन्फर्म किंवा सपोर्ट करण्यासाठी. तर लॅबोरेटरीमध्ये जे आपण तपासण्या करतो, जसं रुमॅटॉइड फॅक्टर टेस्ट करतो, अँटीबॉडी, अँटी सीसीपी अँटीबॉडी टेस्ट करतो, किंवा युरिक ऍसिड, गाऊटमध्ये युरिक ऍसिड टेस्ट करतो, हे सगळे ब्लड टेस्ट आहेत. या ब्लड टेस्टने आपल्याला डायग्नोसिस कन्फर्म आणि सपोर्ट करण्यासाठी मदत होते. जर रुमॅटॉइड फॅक्टर किंवा अँटीसीसीपी अँटीबॉडी हे दोन ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह असतील, तर आपण या पेशंटला रुमॅटॉइड अर्थरायटिस या गटात टाकतो. किंवा त्यांचे युरिक ऍसिड हे वाढलेलं असेल रक्तातलं, नॉर्मल लेवलपेक्षा जास्त, तर आपण त्यांना गाऊट या गटात टाकतो. सर्वात पहिले म्हणजे पर्यावरणातले बदल, हवामानातले बदल, क्लायमेट मधले चेंजेस हे फार इम्पॉर्टंट ट्रिगर आहे या आजाराला. बऱ्याचशा पेशंटला जेव्हा क्लायमेट चेंज होतो, उन्हाळ्यापासून हिवाळा किंवा हिवाळ्यापासून उन्हाळा, कधी कधी पावसाळा, हे जे ड्रास्टिक क्लायमेट चेंज, टेम्परेचर चेंज होतात, ते एक रिस्क फॅक्टर, ते एक ट्रिगर असू शकतं त्रास वाढवण्याचे किंवा अर्थरायटिस फ्लेअर अप करण्याचं. दुसरं, कधी कधी काही पेशंटला खाण्यातल्या काही वस्तूंनी, जसं आंबट खाल्ल्याने हे त्रास ट्रिगर होऊ शकतात. हे तिसरं, स्ट्रेस, फिजिकल किंवा सायकोलॉजिकल स्ट्रेस, फिजिकल एक्झर्शन किंवा सायकोलॉजिकल स्ट्रेसनेही कधी कधी हे आजार ट्रिगर होऊ शकतात. हे ट्रिगर्स फार व्हेरिएबल असतात. प्रत्येका पेशंटमध्ये प्रत्येक गोष्टीने ट्रिगर होईलच असं नाही आणि ते वेळोवेळ बदलत राहतात. सो युजली पर्यावरण,
हॉर्मोनल चेंजेस, स्ट्रेस किंवा डाएट हे सगळे ट्रिगर्स असतात जे अर्थरायटिस फ्लेअरअपला कारणीभूत ठरू शकतात. कोणत्याही संधिवाताच्या ट्रीटमेंटमध्ये 2 फेजेस असतात. जेव्हा तो त्रास फ्लेअरअप होतो त्याला ऍक्टिव्हली कंट्रोल करणं म्हणजे त्याला कंट्रोलमध्ये आणणं, आणि दुसरं मेंटेनन्स लॉंग टर्म थेरपी म्हणजे त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं. तर जे दुखणं, सूज वाढली आहे ते लवकर कंट्रोल करण्यासाठी आपण काही काळाकरता, थोड्या दिवसांकरता नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स NSAIDs जे जनरल पॉप्युलेशनमध्ये पेन किलर म्हणून जाणले जातात ते यूज करतो. कधी कधी काही पेशंट्समध्ये लो डोस स्टिरॉइड्सही लागू शकतात. हे दोन्ही मेडिसिन्स फास्ट ऍक्टिंग आहेत, लवकर काम करणारे आहेत, सूज आणि दुखणं लवकर कमी करते, पेशंटला सिम्पटम रिलीफ देते. लॉंग टर्म मॅनेजमेंटमध्ये म्हणजे दीर्घकाळ हा संधिवात कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही औषधं असतात आपल्याकडे, ज्याला आपण DMRDs म्हणतो, डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. ते पेन किलर किंवा स्टिरॉइड नसतात, पण ते संधिवात कंट्रोल करण्यासाठी आणि लॉंग टर्म कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात. कारण कंट्रोलमध्ये आजार ठेवण्यासाठी वारंवार हे एपिसोड्स होऊ नये आणि वारंवार सूज आणि दुखण्यामुळे सांध्यांना वेडेवाकडेपणा होऊ नये, परमनंट डिफॉर्मिटी होऊ नये, त्याच्यासाठी या औषधांचा रोल फार महत्वाचा आहे. आणि दुसरं हे झाले औषधं. तिसरं लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा पण एक फार महत्वाचा भाग आहे या आजारामध्ये. जसं आपण बघितलं की देर आर सम ट्रिगर्स, काही ट्रिगर्स असतात जे फ्लेअरअप करतात अर्थरायटिसमध्ये. सो हेल्दी डाएट ठेवणं, ज्या पदार्थांनी आपल्याला ट्रिगर होतो, आपला अर्थरायटिस फ्लेअरअप होतो, ते पदार्थ अवॉइड करणं. दुसरं हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणं. सो रेग्युलर एक्सरसाइज, रेग्युलर वॉकिंग, रेग्युलर वॉर्मअप अँड स्ट्रेचिंग आणि वेट बिअरिंग एक्सरसाइजने आपल्या जॉईंट्सची मोबिलिटी इम्प्रूव्ह होते, वेट कंट्रोलमध्ये राहतं, त्याच्यामुळेही हा आजार कंट्रोल ठेवण्यामध्ये मदत होते. पॅलिंड्रोमिक अर्थरायटिसचे पेशंट प्रॉपर डायग्नोस्ड फ्रँक रुमॅटॉइड अर्थरायटिस मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. ते बऱ्याचशा फॅक्टर्सवर डिपेंड असतं. जर आपले अँटीबॉडी लेवल्स जे आपण डायग्नोसिससाठी करतो ब्लड टेस्ट ते खूप स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह असतील, किंवा जर लवकर ट्रीटमेंट चालू नाही केली आणि लवकर कंट्रोल नाही केला, तर या 2 गोष्टींमुळे पेशंट्स रुमॅटॉइड अर्थरायटिस मध्ये प्रेझेंट होऊ शकतात, कन्वर्ट होऊ शकतात. आता रिसंट रिसर्च प्रमाणे ओबेसिटी इज नोन टू बी प्रो इन्फ्लमेटरी. म्हणजे जे ओबेसिटी, जे फॅट सेल्स असतात आपल्या शरीरात, ते काही हॉर्मोन्स, काही द्रव्य निर्माण करतात शरीरात, ज्याच्यामुळे इन्फ्लमेशन वाढू शकतं. तर त्याच्यामुळे आपल्या अर्थरायटिसचे सिम्पटम्स, अर्थरायटिसचे एपिसोड्स ट्रिगर होऊ शकतात किंवा सिव्हिअरिटीमध्ये इन्क्रीज होऊ शकतात. दुसरं, वेट जास्त असल्यामुळे जॉईंट्सवर स्ट्रेस पडणं, एस्पेशली पायाचे, गुडघ्याचे, पावलांचे जॉईंट्सवर जास्त स्ट्रेस, जास्त लोड येणं, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त प्रेशर पडून अर्थरायटिसचे एपिसोड्स ट्रिगर होणं, हे 2 कारणं आहेत. म्हणजे ओव्हरवेटने अर्थरायटिस ट्रिगर किंवा वाढू शकतं, सिव्हिअरिटीमध्ये वाढू शकतो. सो वेट कंट्रोलमध्ये ठेवल्याने अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट पण होतो, इन्फ्लेमेशन कंट्रोल होण्यामध्ये पण मदत होतो, प्लस बोन्स आणि जॉईंट्सवरचं जे स्ट्रेस असतं, फिजिकल स्ट्रेन असतो, लोड असतो, तो कमी होतो. तर त्याच्यामुळेही पेन आणि क्वालिटी ऑफ लाईफ पेशंट्सची इम्प्रूव्ह होते. इन जनरल रुमॅटॉलॉजीमध्ये प्रिव्हेन्शन किंवा आजाराची टेंडन्सी आहे आणि होऊ नये किंवा होणारच हे फॅक्टर्स सांगणं फार डिफिकल्ट आहे. पण ऑब्व्हियसली जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे याची, किंवा तुम्हाला सिम्पटम्स आहेत, तर लवकर अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट कॅन प्रिव्हेंट फर्दर कॉम्प्लिकेशन्स, किंवा ते पुढे जाऊन रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये कन्वर्ट होण्याचे चान्सेस कमी होतात. आणि जसं मी म्हणाली, हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं, हेल्दी डाएट, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज, किपिंग म्हणजे स्ट्रेस, तुमचा फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस कंट्रोलमध्ये ठेवणं, मेडिटेशन टेक्निक्स, या सगळ्या गोष्टींनी ट्रिगर्स मेंटेन कंट्रोलमध्ये राहू शकतात, अवॉइड होऊ शकतात, किंवा आजाराची सिव्हिअरिटी वाढणं हे आपण कंट्रोल प्रिव्हेंट करू शकतो.